माणसं बरी राहतील, मात्र खोटं वागणाऱ्याला धडा मिळेल. 2 उन्हाळी पाणी, घेवडा, ज्वारी, गहू, बंदा रुपया. माणसं बरी राहतील, मात्र खोटं वागणाऱ्याला धडा मिळेल. चालू वर्षात 2 उन्हाळी पाणी पडतील, घेवडा, ज्वारी, गहू, बंदा रुपया राहतील असे भाकीत विठोबा बिरोबर देवाच्या भाकणुकीत करण्यात आले. सालाबादप्रमाणे देवाच्या यात्रेत पहिल्या दिवशी येरळा नदीपात्रात ही भाकणूक होती. मंदिरापासून देवाची पालखी व मानाच्या काठ्या नदीपात्रात वाजत गाजत आणल्यानंतर मूर्तींना नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले होते. त्यानंतर 1-2 गंजाचे डाव झाल्यानंतर पुजारी रामहरी गिरवे यांनी भाकणुकीस सुरुवात केली. यामध्ये चालू वर्षी 2 उन्हाळी पाऊस होतील, कृतिका, रोहिण्या काही खंडात पडतील, मृग नक्षत्र कुठं पडल कुठं नाही, तरणा व म्हातारा पूक जरा गारवा करल, आसळ का हत्ती ही काही नक्षत्र खंडात पडतील तर काही ठिकाणी नाही, आंधळी साईला खडवा येईल, दिवाळीत भरपूर रापा पडतील. खरीप हंगामात बाजरी, मटकी ही पिके सवयीत दिडे राहतील, घेवडा बंदा रुपया राहील, तर बटाटा, वाटाणा, भात, कांदा, मका बरं करल, चवळी, मूग 12 आणे 14 आणे राहील, आलं डाळिंब बरं करील, रब्बी हंगामातील लसूण, हळद, मिरची बरी राहील, हरभराही बंदा रुपया राहील, शेळी मेंढर मागचा भोग टळलाय, गाय वासरू माणसं बरी राहील. दरम्यान भाकणुकीनंतर पहिल्या दिवशी पुरणपोळीचा गोडवा नैवेद्य, रात्री गजनृत्य, ओवी गायन असे कार्यक्रम झाले. नंतर दुसऱ्या दिवशी बकऱ्याचा नैवेद्य झाला. यात्रेसाठी खेळणी, पाळणी तसेच मेवा मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली. दर नवसाला पावणारा देव म्हणून ख्याती असणाऱ्या या यात्रेस संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले होते. मानदेश न्यूज खटाव तालुका प्रतिनिधी विक्रमसिंह काळे, वडूज.